पावसानं झोडपलं मंठा परतूर तालुक्यात मुसळधार पाऊस, रस्त्यांना आलं तळ्याचं स्वरूप। बीडच्या माजल गावात पावसाचं थैमान, मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर, नद्या दुथडी भरून वाहिल्यानं पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तात्पुरता मार्गी। बुलढाण्याच्या खामगावात ढगफुटी सदृश पाऊस, अनेकांच्या घरात शिरलं पाणी, पाणी शिरल्यानं नागरिकांचं नुकसान। छत्रपती संभाजीनगरातील पैठण तालुक्याला पावसानं झोडपलं, गल्हाटी नदी पुन्हा प्रवाहित झाल्यानं बळीराजाच्या आशा पल्लवीत। धाराशिवमध्ये पावसाची रिपरिप, दुष्काळाशी सामना करत असलेल्या धाराशिवला पावसानं मोठा दिलासा। भुसावळ शहरात नाले सफाईचे 3 तेरा, पालिकेच्या दाव्याची पोलखोल। छत्रपती संभाजीनगरमध्ये पाणीपुरवठा योजनेवर संकट, पाणीपुरवठा योजनेसाठी खोदलेल्या नाल्यामध्ये पाणी, कंत्राटदाराच्या अजब कारभारावरती नाराजी। सांगली जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरी, शेतकऱ्यांसोबत प्राणी आणि पक्षी आनंदित, मोर नाचतानाचं विलोभनीय दृश्य कॅमेऱ्यात कैद। विदर्भात मान्सूनचं आगमन लांबणीवर पडण्याची शक्यता, तापमान 40 पार गेल्यानं नागरिक उकाड्यानं त्रस्त। जळगावातील बोदवड तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या, आश्वासन देऊनही शेतकरी मदतीपासून प्रलंबित। नागपूर हिट अँड रन प्रकरणात रितू मालूच्या पतीला अटक, अपघातातील मुख्य आरोपी रितू मालू 3.5 महिन्यांपासून फरार। अंबाझरी तलाव क्षेत्रात विवेकानंद स्मारक भविष्यात महापुरासाठी कारणीभूत ठरू शकतं का, जलसंशोधन केंद्र करणार अभ्यास। अंबाझरी धरणाच्या बळकटीकरणासाठी उच्चस्तरीय समिती गठीत, दीर्घकालीन उपाययोजनेअंतर्गत 2 चॅनल गेट उभारण्यात येणार। घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडी फुटणार, गायमुख ते फाउंटन रस्ता होणार रुंद। छत्रपती संभाजीनगरमधील प्रत्येक ग्राहकाला महावितरणकडून स्मार्ट मीटर दिलं जाणार, वीज बिलाचा अवधी संपल्यानंतर सेन्सॉर प्रणाली अंतर्गत आपोआप वीज खंडित केली जाणार। बापानं पोटच्या मुलीला जमिनीवरती आपटलं, मुलीचा जागीच मृत्यू, उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। भिवंडीमध्ये कारखान्याला भीषण आग, सुदैवानं जीवितहानी नाही, कारखान्याचं मोठं नुकसान। आणि पाकिस्तानी संघ आज कॅनडासोबत भिडणार, सुपर 8 फेरी गाठण्यासाठी पाकिस्तानला महाविजयाची गरज, जिंका नाहीतर बॅग भरा अशी पाकिस्तानची स्थिती।